व्यापाऱ्याने 1500 रुपये. केवढ्याला घेतला? आता 1000 रुपयाला. यांनी काय सांगितलं होतं व्यापाऱ्याने? 1600 आणि 1300ला घेतले. तर मित्र काय किंमत सांगायची होती व्यापाऱ्याची? व्यापाऱ्याचे 1000 रुपये सांगितलं होते. केवढ्याला घेतलं मग? 800 रुपयाला घेतलं. मित्रांनो 3 सांगायची होती, 2500ची खरेदी. माल चांगला बघा. 3000. केवढ्याला घेतला आता? 1100ला. तर मित्रांनो दादांनी साखरी बाजारातून किलो खरेदी केलेलं आहे. कोकरू आहे मित्रांनो. माल बघा, माल खूप चांगला आहे. काय किंमत सांगायची होती व्यापाऱ्याची? याची 700 रुपये सांगितले. केवढ्याला घेतलाय मग आता? हे 550 550ला. तर मित्रांनो 700 रुपये सांगायची होती, 550ची खरेदी. पिलू चांगला आहे बघा, माल मस्त. नमस्कार मित्रांनो, बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो आज वार शुक्रवार रोजी आपण साखरेच्या मार्केटला आलोय. बघा मार्केटला फुल गर्दी झालेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या, मेंढ्या आणि बोकड्यांची किंमत कव्हर करणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. मित्रांनो जर तुम्ही शेळी, बोकड पालन किंवा मेंढी पालन करण्याची तुमची इच्छा असेल आणि तुम्हाला समजत नसेल की कुठून सुरुवात करावी, तर येत्या 1 तारखेला आपल्या बोकडवाला भाऊ फार्मवर लाईव्ह ट्रेनिंग घेण्यात येत आहे. मित्रांनो 1500 रुपये ट्रेनिंगची फी आहे. यात तुम्हाला चहा, नाश्ता, जेवण सर्व सोय केलेली आहे. तर प्री बुकिंग पद्धत आपण ठेवली आहे. माझा फोनपे नंबर 8484810500. या नंबरला तुम्ही 1500 रुपये टाकून तुमचं शीट बुक करू शकतात. जर तुम्हाला शीट बुक करायचं असेल किंवा ट्रेनिंग घ्यायची असेल तर मित्रांनो लवकर करा, कारण की ट्रेनिंगची लास्ट डेट, जी बुकिंगची लास्ट डेट आहे ही जवळ आली आहे. आणि 1 तारखेला सकाळी 10 वाजेपासून आपली ट्रेनिंग चालू होईल. तर ट्रेनिंग घेण्यासाठी तुम्ही अवश्य या. तर मित्रांनो या ठिकाणी लहान पिलं आणले दादांनी बघा. काही बोकड आहेत, काही पाठा आहेत. क्वालिटी बघा मित्रांनो, पिलांची क्वालिटी खूप छान आहे. हा बघा मित्रांनो माल खूप छान आणला आणि पिलं बघा. या ठिकाणी पण दावणीला पिलं बांधलेले. माल खूप चांगला आणलेला आहे. तर दादांनी आणलेले पिलं. काय किंमत सांगायची? 2500 रुपये कानाची. काय कानाने विकले आतापर्यंत? 2000 2000 2500 जसा आला तसा. जास्त मागणी 2000 1500. जर लॉट खरेदी केला तर 1500 रुपये प्रमाणे. 1500 प्रमाणे. म्हणजे जसं खरेदी करणार समोरचा त्याच्यावर डिपेंड आहे. हा त्याच्यावर डिपेंड राहतो. तर मित्रांनो बघा क्वालिटी बघा, क्वालिटी चांगली आणलेली आहे. पिलू खूप छान आणलेले. नेहमीच साखरी मार्केटला येतात. जसं तुम्ही पिलू काढणार मित्रांनो तशी किंमत होईल. पण जर समजा तुम्ही बल्क मध्ये माल घेतला तर दादा ते बार्गेनिंग करून देतील. 1500 2000 2500 सांगायची किंमत आहे त्यांची. पण जर बल्क मध्ये माल घेतला तर खरेदी चांगल्या पद्धतीने रेट करून देणार आहे. बरं तुमचं नाव? माझे नाव बिलाल काटे. तुम्ही कायम या मार्केटला येतात का? कायम. तुमचा मोबाईल नंबर? 98 34 52 0086. बरं ठीक आहे. जर समजा कोणी माल घ्यायचा आहे बल्क मध्ये आणि त्यांनी जर ऑर्डर दिली 5-50 पिलांची तर माल मागवून देतात. ऑर्डर पूर्ण करून देतात. पूर्ण करून देतात. मित्रांनो बघा या नंबरला फोन करा तुम्ही. जर तुम्हाला बल्क मध्ये माल खरेदी करायचा असेल तर दादा ते माल आणून देणार आहेत. पिलं बघा एकदा, खूप छान क्वालिटीचे पिलं आणलेत. माल चांगला बघा या ठिकाणी. पिलं खूप छान आहे. तर मित्रांनो नेहमीप्रमाणे बघा पिलं दावणीला बांधलेले दादाने. लहान पिलं आहेत मित्रांनो, चांगल्या क्वालिटीचा माल आहे. पिलू खूप सुंदर आहेत. 1 नंबर माल आहे मित्रांनो. 1 महिन्यापासून 6 ते 8 महिन्यापर्यंतचा माल आहे. एकदा पिलं बघा. अंदाजे वजन जर पाहायला गेलं मित्रांनो पिलांचं तर येथील 5 ते 10 किलोचे लहान पिलं होऊन जातील आणि 10 किलो पासून एक पुढचा माल होऊन जाईल मित्रांनो. खूप छान पिलं आहेत. या ठिकाणी शोधा सुद्धा चालू आहे. काय म्हणतायत ते? 3200 प्रमाणे. तुम्ही काय सांगितलं? मी सांगतोय 3200 प्रमाणे. कमी जास्त करून घेऊ. त्यांना किती घ्यायचे पिलं? त्यांना 10 घ्यायचे. 10 लहान पिलं. 10 लहान. का अपेक्षा आहे? सांगा तुम्ही. तुम्हाला बी येईल YouTube वर. 1 मिनिट मला किती येतो? 2 मिनिट. किती पर्यंत इच्छा आहे तुमची? मागून घ्या होत असलं तर आम्ही करून देतो, तसं काही विषय नाही. इथं काही नाही हो, काय वांधा नाही. 2500 प्रमाणे. कोणते पिलं दादा हे का? तर मित्रांनो 3200 सांगायचे, 2500 प्रमाणे पिलं मागून घेतलेले. शेवट ते 3000 रुपये नगाचे म्हणतायत. पिलं बघा, पिलं चांगले. गोवा पण शोधा कुठं पर्यंत होतो. हा नंकीला बाय काका. 10 बाय 15 बाय. तुम्हाला बैठ 6 पिलं मागतायत निवडून चांगल्या क्वालिटीचे.
हो मित्रांनो 6 पिलं निवडून देतात ते बोला. तर मित्रांनो जितू आबा पाटील यांचा माल आहे, माल खूप चांगला आहे. बरं शेवट जर कोणी बंच खरेदी केला तर काय लावून देणार? 28 रुपये. 2800 प्रमाणे लावून देणार. तर मित्रांनो सर लागला माल खरेदी केला तर 2800 रुपये नग लावून देणार आहे. सागरी बाजाराला काय मिळतात पिलं बघा, चांगल्या क्वालिटीचा माल आणलाय, एक नंबर माल मित्रांनो. या ठिकाणी नेहमीप्रमाणे दादाने पिलं आणलेत. पिलं बघा, पिलं खूप चांगले मित्रांनो, क्वालिटी छान आहे, एक नंबर माल आहे. काय कानाचे सांगतायत? 4.5 4.5 ने सांगितले. काय कानाने विकले आतापर्यंत? 4200 प्रमाणे द्यावा नाही. 4042 प्रमाणे विकलाय. बघा मित्रांनो 4.5 सांगायचे, 4042 प्रमाणे माल विकलाय, माल चांगला आहे. तर मित्रांनो या ठिकाणी दादांनी लहान माल आणलेला आहे बघा, कोकरेत मित्रांनो, आणि काही पिलं सुद्धा आहेत. दूध नाहीये त्याच्यामुळे त्यांनी आणलेले विकायला. बऱ्याच वेळेला शेळ्यांना दूध उतरत नाही, पावसामुळे त्रास होऊन जातो चारायला वगैरे. तर मे बी 15 दिवसापासून तर 20-22 दिवसाच्या आसपासचे पिलं दिसत आहेत मला. माल खूप चांगला आहे मित्रांनो, 6-7 नग आणलेले. बरं जे लहान पिलं तुम्ही पकडले ते यांची काय किंमत सांगताय? याने काही नाही 1200 रुपया नगाचे. हा 1200 रुपये नगाचे सांगतात मित्रांनो. सगळे दुधावरचे बच्चे आहेत. हा दुधावरचे. ज्याच्या घरी दूध असेल त्यानेच घ्यावा. हा त्यानेच घ्यावा, दुसरा नाही. मरून जाणार मग आम्ही मरापेक्षा देऊन देऊ बोस असतं. नाही आमचं जाता मोठं होऊन 4-5 हजारला. बरोबर. दुधामुळे दुधाचा असा प्रॉब्लेम का आला अचानक? दुधा पाऊस चालू आहे, चारा मेंढीला चारा नाही, मग दूध उतरत नाही बकरीला मेंढीला, मग ते देऊन देऊ. त्याचे मरण्यापेक्षा हा आणि बाकी त्यांच्या माया बी मरून गेले ना मग हा. त्यामुळे. तर मित्रांनो बऱ्याच वेळेला काय होतं, पावसामुळे ना चरायला जागा राहत नाही, चरतीचा माल राहतो सगळा. तर ज्याच्या घरी दूध असेल गाईचं म्हशीचं म्हणा, किंवा शेळ्या असतील भरपूर दुधारू, काठीवाडी शेळ्या बऱ्याच लोक ठेवतात, तर त्यांनी जास्त माल पाळला तर त्यांना पुरडून जाणार आहे. पिलं बघा चांगल्या क्वालिटीमध्ये पिलं आणले त्यांनी. 1000, 1200, 1500 जसं आला तसं दादा ते दूध मोकळे होत आहे. या ठिकाणी खूप सुंदर पिलत बघा, माल मस्त. तर मित्रांनो दादांनी या ठिकाणी 3 लहान पिलं आणलेत बघा. एक मे बी 10 ते 15 दिवसाच्या आसपासचा माल किंवा त्याच्या आतला माल आहे. पिलू खूप छान आहे. किती दिवसाची पिले ते? 7 दिवसाचे असतील. 7 दिवसा, मग 10 दिवसाच्या आसपासच्या आपण धरून चालू आहे. बरोबर. मित्रांनो 10 दिवसाच्या आसपासचे पिले काठीवाडी शेळ्यांचे आहेत का? हा काटवाडी. बरं काय किंमत सांगायची? यांचे काय 1500. 1500. बरं एवढा लहान माल का बरं विक्रीला? ते आम्ही विकून टाकतो. 3 बच्चे आहेत ना ते. 3 पिलं देतात, 1-1, 2-2 विकून टाकायचे दुधासाठी. बरोबर. तर मित्रांनो बऱ्याच शेळ्या 3 पिलं टाकतात, दूध पाजायला प्रॉब्लेम येतो म्हणून 1-1 पिलं ते विकून टाकतात. 1200, 1500, 1000, 1200, 1500 सांगायची किंमत आहे. पण तिघं गेले तर दादा त्या ठिकाणी बार्गेनिंग करून देणार आहे. पिलं खूप चांगले आणलेत बघा, माल मस्त आणलाय मित्रांनो. या ठिकाणी या ठिकाणी कोकरू आणलेत मित्रांनो दादांनी विकायला. पिलू खूप छान आहे. 2 महिन्याच्या आसपासचा माल आहे का? 2 चराई मधला माल आहे ना. तर मित्रांनो चराई मधला माल आहे, 2 महिन्याची पिलं आहेत, पाळण्याला एक माल आहे बघा. बरं नगाची काय किंमत सांगतायत? नाही मी घेतली स्वतः आता एक. तुम्ही घेतले? हा मी घेतली. व्यापारी काय किंमत सांगत होता? व्यापारी पण सांगत होता 2000, 2500. 2000 रुपये कानाचे. तुम्ही काय कानाने घेतले? आम्ही 4 मध्ये घेतली दोन्ही. 4 मध्ये दोघे घेतलेले मित्रांनो. म्हणजे त्यांना 6000 रुपये, 8000 रुपये जोडीचे सांगत होते, पण 4000 ला जोडी म्हणजे 2000 रुपये कान त्यांनी माल घेतलाय. माल चांगला पडला बघा, पिलू खूप छान आहे, एक नंबर माल मित्रांनो. या ठिकाणी दादांनी 4 कोकरं आणलेत मित्रांनो विकायला. पिलू का पिलू खूप चांगले आहेत, माल निरक दिसतोय मस्त मित्रांनो. हे 4 आहेत, ते 2 विकले गेलेले आहेत. किती एक मागतायत ते? काय सांगितलं तुम्ही? काय बोल तर मित्रांनो एक मागतायत. कोणते या घ्यायचे का तू? कोण इंद्र सांग याला 5000 5000 जोडीचे सांगून दिलेले आहेत. अहो या कोकऱ्याचा आणि यांचा किती फरक आहे? तुम्हाला काही मागायचं? पिलू खूप चांगले आहे. सांगा तुम्ही सांगा. भाऊ आपण काय भाव मागतायत ते? तुम्ही सांगा. तुम्ही मागा काय देऊन थोडं टाका तुम्ही. हा सांग ना. बोल ना बोल ना. ते तुला काय बोल? कितीपर्यंत परवडतील तुम्हाला? त्यांना पटला तर देणार आहे, हा नाही पटलं तर नाही पटला तर राहणार आहे माल. मित्रांनो ते थोडे कन्फ्युज होतात मागायला. भाऊ पण कितीपर्यंत मागतात माल? बोला एक शब्द बोला. बोल ना. 2 पर्यंत. 2000 रुपये नग का जोडी? नग. तर मित्रांनो 2000 रुपये कानाने मागून घेतलेला आहे. काय अपेक्षा काय शेवट? जाऊ द्या. आमची अपेक्षा 4 पर्यंत. 4000 रुपये कानाचे, 4000 रुपये.
किती घ्यायचे दादा तुम्हाला एकच घ्या. एकच घ्यायचं मित्रांनो 4000 रुपये कानाचे सांगतायत 2000 ला मागणी झाली भाव पण स्वतः पुढे पर्यंत त्या ठिकाणी माल चांगला आहे 250 रुपये कानाचे करून दिलेले आहेत. आणि त्यांना 4ची अपेक्षा आहे किलो सुंदर आहे बघा माल मस्त आहे 4.25 ने मागितलेत मित्रांनो दादाने कटिंग साठी माल चाललेला आहे पूर्ण नाही असं काही नको बोलू हा 4.25 200 कमी 4.5 ने भाऊ काय घेतो बरोबर पुरे 4.5 दे ना 4.5 ला मागून घेतलाय काय इच्छा काय सांगलं तुला घेतो का 11 नको बोलू 11:15 10:30 नको बोलू द्यायचं बोल हा अरे माझं नको ना काय घेतो तुला पटन बरं तू बोल भाऊ एवढे तुमचे मी एकच शब्द बोल त्याच्यावर काहीच नाही खाली 1 रुपया कमी करा ना 10,500 रुपये त्यांचं नाव 10.5 भिडे धानी देणार 10,500 रुपये 10,000 सांगायचे 10,5 ला मागून घेतलेला माल सोडले नाहीये 250 हा मग चांगलं तुला 250 कमी दा काय बोलतो काय पुरायला कमी आहे ना अरे एक 500 आणि एक केवढ्याच्या पोटवर मग ते 5 ला देईन हा एक केवढ्याच्या पोटवर 10,000 जोडीचे सांगायचे 10,500 ला मागून घेतलेली जोडी ही जोडीचा सुद्धा चालू आहे पाव पण किती पर्यंत सुद्धा होतो दे ना जाऊ ताकस काय 10 मध्ये काय खड्डा पाड नाही नाही खड्डा पाड खड्डा नाही 10.5 मध्ये खट पडा चल भाऊ घ्या लोक दे ना जाऊ दे चांगलं तर 200 कमी दा 900 ला जोडी मागितली टेन्शन लावतो का अरे असं काही नको बोलू नाही, त्याच्यावर घे हा दे ना जाऊ दे ना आता जा घेतो काय पण 100 कमी दा अरे अप्पा दे जाऊ दे 10 900 दे ना नाही दाल नाही यार नाही 10 नको नाही दाल नाही यार बहुत खुश हो रहा तू नाही होत नाही दाल मार्केटला घ्या येवाज नाही ना येवाज चांगला मागून घेतला ना लांब नाही तो अरे घेणं जाऊ दे चांगले मागले मी मग नाही देवा हा अरे बहुत हस रहा तू मार्केटला घरी आहे घे जाऊ दे काय इच्छा चांगली इच्छा 100 कमी करून दे त्या माणसाला मी बी 100 कमीचे मागले ना केलं चांगलं मित्रांनो क्वालिटी चांगली आहे पाव पण शोधा कुठं पर्यंत होतो यांचा मित्रांनो या ठिकाणी व्यवहार झालाय 10,000 ला मागतोय दादा ते पण 5100 रुपयाने त्यांनी डन केला 51 ने घेतली 51 रुपये कानाने डन केलेला आहे माल चांगला बघतो या ठिकाणी या लहान आता असं आहे सांगतो का नाही जोराने सांगू तो माल चालू झाला तुझं वारले तिथे जाईल मोदी सरकार जवळ केवढ्याला म्हणतायत हा 200 रुपयाला 200 रुपयाला मागून राहिला मस्त तुम्ही केवढ्याला सांगितलं 1200 ला तर 1200 सांगायची किंमत आहे दादाने 200 ला मागितला आहे भाऊ आपण कितीपर्यंत शोधवतो पिलू चांगला मित्रांनो मोबाईल नंबर अकाउंट मध्ये टाकून दे 200 रुपये दिलेले पाचशे देऊन दे रे जाऊ दे लटकून राहिलं त्याचं वाचून राहिलं बेटा आम्ही लटकवतो तुम्हाला कुत्रा सारखा तू यार तिकडे कर यार ते मला सुधरून नाही राहिलं मित्रांनो 200 ला मागितलाय त्यांनी. याच्यामध्ये केवढ्याला काय सोडायचं सोडवणार बरोबर मित्रांनो पाव आपण कितीपर्यंत शोधवतो चांगला 500 ची अडी आहे त्यांची दिसतं 400 रुपये दिले बाबांनी जिंकले करतात पुढे 400 रुपये दिलेले 400 देऊन राहिला मोदी सरकार काय म्हणत आता 12,000 येऊन आलं आजारी 500 ची अडी आहे. आजारीचं नाही रे. 400 रुपये दिलेले दादांनी वीस घ्यायचं पुन्हा. अरे भाऊ, काय नाही चल मी बी. 450 रुपये बढिया, दिले मी बी 5-50 बोल बढिया. कुठून आला? सोड 450 दिलेले त्यांनी 500 ची अडी 500 रुपये दिलेले पूर्ण दादांना बघा चिडतायत 500 रुपयाला शोधा डन झाला बरं काय किंमत सांगायची होती सुरुवातीला त्याची 1200
आणि आता किती 500ला दिला किती 200 पासून मागणं चालू केलं त्यांनी हा तर मित्रांनो 200 पासून मागणं चालू केलं तर 500ला सोडून दिलाय 1200 रुपये सांगायची किंमत होती माल चांगला होता दादांनी या ठिकाणी जोडी आणली मित्रांनो कोकरांची इकडे तिकडे पळतायत ते माल चांगला होता एक पळून गेलेला बघा ते धरून ठेवलेलं किलो खूप छान आहेत काय सांगताय जोडीचे मुलींचं गण आहे ते येतात 3000 येतात 2000 5,000 रुपये जोडी या मोठ्याचे 3,000 लहानचे 2,000 काय कानाने मागितले त्यांनी मागलं होतं 1500 कानाने याला याला 500ला मागलं तर मोठा 1500 आणि लहान 500ला मागितला होता काय अपेक्षा तुम्हाला मोठा कितीपर्यंत गेला पाहिजे 2.5 पर्यंत झालं 2.5 पर्यंत गेला पाहिजे आणि लहान किलो 1200 1200 पर्यंत गेलं पाहिजे तर मित्रांनो बघा माल चांगला आणलेला आहे दादांनी पावसामुळे रेट डाऊन होऊन गेलेले पिलं छान आहे बघा माल मस्त तर दादांनी या ठिकाणी लहान कोकरू विकायला आणलं बघा मित्रांनो पिलू चांगलं आहे एक मे बी 20-22 दिवसाचं दिसतंय मला माल चांगला बघा काय किंमत सांगायची 1500 कितीला मागितला मागला 500 रुपये 500ला तर मित्रांनो 1500 रुपये सांगायचे 500ला मागणी झालेली आहे पिलू निरग आहे चांगलं आहे बरं काय अपेक्षा केवढ्याला सुटायला पाहिजे 700-800 पर्यंत आला तर सोडून देणार आहे भाऊ तर मित्रांनो बघा 500ला मागून गेलेत पण त्यांनी 100-200 दिले असते तर माल सोडून दिला असता पिलू छान आणलाय बघा माल मस्त तर मित्रांनो या ठिकाणी 2 लहान पिलं आणले दादाने बघा एक खाली बसलेला आहे एक उभा आहे एक मे बी 2 महिन्याच्या आसपासचा माल आहे मित्रांनो चराई मधला माल आहे काय किंमत सांगतात नगाची काय नाही भाऊ 3-3 हजार द्यायला तयार 3,000 रुपये कानाने सांगितले काय कानाने मागितले ते थोडं लूस आहे थोडं तरी काय कानाने मागितलं समोरच्याने समोरच्याने 2500 मागितले काय अपेक्षा आपल्याला आमचे काय पाहुणे 3-3 हजार थोडंफार आलं तर करून देणार आहे भाऊ करून घेईल तर मित्रांनो 2500 मागितले 3,000ची अपेक्षा आहे पण जर 100-200 वाढून दिले असते तर माल सोडून दिला असतं पिलं चांगलेत बघा माल मस्त या ठिकाणी दादांनी कोकर आणलेत मित्रांनो पिलं बघा पिलं खूप छान आहेत माल चांगला आहे या ठिकाणी 3 कोकर आणलेत चराईमधला माल आहे काय किंमत सांगतायत नगाची याची का 5,000 5,000 रुपये कानाने सांगतायत काय कानाने माल मागितला 4,000 4,000 मागितला का अपेक्षा हा अपेक्षा काय कितीपर्यंत गेला पाहिजे 4.5 पावत मित्रांनो 5,000 सांगायचे 4,000 मागितला गेला आहे 4,500च्या अपेक्षा त्यांना पिलं बघा पिलं छान आहेत मित्रांनो माल मस्त या ठिकाणी गावरान जातीमध्ये कोकरा आणलेत मित्रांनो एक मे बी 2 ते 3 महिन्याच्या आसपासचा माल आहे चऱ्यामधला माल आहे पिलो बघा पिलू चांगले आहेत काय किंमत सांगायची नगाची 5,000 काय कानात मागितलेत ते 4.5 मागितलेत 5.5 सांगायचे 4.5 मागितले का अपेक्षा तुम्हाला आम्हाला 4.5 पर्यंत 4.5 पर्यंत आला तर माल सोडून देणार. मित्रांनो बघा 5.5 सांगायचे 4.5च्या अपेक्षा त्यांना पिलो खूप चांगले आहेत माल मस्त आहे बघा सरायमधला माल आहे तर दादांनी माल मागितलाय कुठून आहे तुम्ही कुठून आहेत गाव कोटबेल हे मित्रांनो कोटबेलचे आहेत दादा ते बरं काय कानाने मागितलं तुम्ही माल 3.5 मागितलेला आहे का अपेक्षा आहे शेवट 4.5च्या अपेक्षा 4.5च्या अपेक्षा आहे तुम्हाला कितीपर्यंत चालेल 3.5 पर्यंत आहे किती घ्यायचे मित्रांनो 3.5 पर्यंत येऊन गेलेले आहेत 4.5 लावून दिलेले आहेत भाऊ पण शोधा कुठंपर्यंत होतो तर मित्रांनो दादा ते नाही म्हणतायत पिलं बघा पिलं चांगलेत माल मस्त तर मित्रांनो दादांनी बोकड घेतलाय कटिंगला माल मस्त आहे पिलू बघा पिलू खूप छान आहे काय किंमत सांगायची होती त्यांची 7,000 घ्यायचे आणि 6,200ला घेतलं 6,200 घेतलं तर मित्रांनो 7,000 सांगायची होती 6,200ची खरेदी पिलू बघा पिलू खूप छान आहे या गाडी टाकून तर मित्रांनो सिंदखेड्याचे पप्पू दादा ते त्यांनी माल खरेदी केलेला आहे पिलं बघा पिलं खूप छान आहे मित्रांनो सगळे कोकरं खरेदी केलेले आहेत नर मेंढे आहेत माझ्या अंदाजे मे बी मेंढी पालन असेल मेंढी पालन आहे तुमचं कुठून येता तुम्ही आम्ही शिंदगडावरून आहे नाव पप्पू परदेशी बरं हा माल आता तुम्ही खरेदी केला किती दिवस ठेवणार फार्मवर आम्ही कमीत कमी 3 महिने ठेवणार आहे आता 3 महिने ठेवणार फक्त मेंढी पालन मध्ये काम आहे का आपलं हो बरं सरासरी काय कानाची खरेदी आहे आपली ही का? कमीत कमी आणि जास्तीत जास्त कमीत कमी काय खरेदी 3,500 रुपये हायेस्ट म्हणजे 3,500च्या आसपास सगळा माल तुम्ही खरेदी केलाय 3.5 3.5 4,000च्या आसपास 3.5 किती महिने ठेवणार 3 महिने माल ठेवणार 3 महिने आणि विक्री जागेवर होते का तिथे नाही बाजाराला घेऊन जातो बाजाराला घेऊन जातात बरं सरासरी 3 महिने ठेवल्यानंतर एका कोकरावर साधारण किती खर्च येतो मे बी 1,001 रुपये येत असेल
2000 रुपये बरोबर, म्हणजे 5000ला तुमचा एक कोकरू जातो तयार होतोपर्यंत. आणि विक्री कशी होते त्याची? विक्री काय 2-500 वाढले देऊन टाकतोय मी. म्हणजे 1000 म्हणजे 1000 1500 म्हणजे समजा 5000 रुपये तुमची लागत आहे. 6 लाभे आला 7 लाभे आला तर सोडून मोकळे होतात माल. मित्रांनो बघा या ठिकाणी मेंढी पालन दादांचं खूप चांगल्या प्रकारे माल आहे, बाजारांना विक्री करतात. जर समजा कोणी फार्मवर आला एखादा व्यापारी माल घ्यायला तर फार्मवर माल देणार का तुम्ही? हो देतो ना. तुमचं नाव? पप्पू परदेशी. मोबाईल नंबर? नंबर दे रे. तू सांग ना नंबर. तुला 93 73 10 40 05. साधारण किती माल असतो फार्मवर? आमच्या लगभग असतो ना 100-150 असतो. 100-150 कोकरं कायम राहतात. तर मित्रांनो बघा या नंबरला तुम्ही कॉल करा. जर तुम्हाला कोकरं खरेदी करायची असतील तर डायरेक्टली फार्मवर जाऊन तुम्ही माल खरेदी करू शकतात. क्वालिटी बघा खूप चांगली क्वालिटी निवडली या ठिकाणी, माल मस्त. मित्रांनो या ठिकाणी पूर्ण लॉटचा शोधा चालू आहे. 5.25 सांगायचे, दादांनी 4000 ने मागून घेतलेले आहेत. ते त्याला काय कळतं, घेणारा मी, पैसे देणारा मी. ते आमचं नशीब काही हो, आमच्या नशिबाने ते काही हो. मी काय म्हणतो 4 फायनल करते का? काही लंडे हो ते एक लंगडे 4000 ने सगळा माल मागून घेतलेला आहे या ठिकाणी. केलं चांगले. आम्ही सर सगळे बोलले तुम्हाला, याचा काही विषय ठेवला नाही ना तोडायचा. घ्या चल हो इकडे. 4000 ने पाळायला मागतात दादा ते. पाहू आपण येवल्याला चालले. येवल्याचे दादा ते मेंढी पालन आहे त्यांचे. 4000 ने मागतायत. पाहू आपण शोधा पुढे पर्यंत होतो. काय अपेक्षा आहे मग शेवट तुमची? आमची 5 पर्यंत अपेक्षा 5ची अपेक्षा आहे. ते माल निवडून नाही घेते सर, सगळं माल टाकताय. नाही निवडून घेतलं ना. निवडून सगळं ना सर सगळं किती माल कोणतंच निवडलं नाही ना आम्ही. नाही नाही पुरा लॉट पूर्ण लॉटचा चालू आहे. मी चांगले मागितले, वाईट मागितले नाही. एक लंगड आम्हाला काय कापायला नाही. आमच्या नशिबाने काही हो. हे बघा सर सगळं शोध आहे म्हणून मी पण मध्ये बोलतोय ना, तर मी मध्ये व्यवहारात पडत नाही. मीडिया आली तुमच्या सौद्याला डायरेक्ट. मग काय अपेक्षा आहे? काय शब्द सांगितला एक काय शब्द सांगितला? आम्ही काही 5 सांगितले आम्हाला परवडायला. 5000 सांगायचे. सर सगळं व्यवहार चालू आहे. 4000 ने मागणी झालेली हो आपण स्वतः कुठं मागू का शेवट 4100 रुपये करून दिलेले त्यांनी शेवट. माल दिलेले नाही. किलो खूप छान आहेत बघा, माल मस्त आहे. बरं शेवट किती देणार सगळा गेला तर? सगळं लाट नाही आहे. 5.5ची अपेक्षा, 1 रुपया कमी होणार नाही. 5.5ची अपेक्षा आहे त्यांची. पूर्ण लॉट गेला तर माल चांगला होता, किलो छान. मित्रांनो दादांनी साखरी बाजारातून कोकरू घेतला. असा आडवा दाखवा ना त्याला. पिलं खूप छान आहे मित्रांनो, निरग माल आहे. काय किंमत सांगायची होती व्यापाऱ्याची? 1000 रुपये. त्याने काय सांगितलं होतं? 2000 रुपये. 2000 आणि 1000ला घेतलं. 2000 सांगायची होती मित्रांनो, 1000ला खरेदी केलेले. पिलू छान आहे का, माल मस्त आहे. तर मित्रांनो या ठिकाणी दादांनी 7 पिलं आणलेत. मे बी एक हप्त्याचे किंवा 10 दिवसाचे पिलं असतील मित्रांनो. पिलं बघा, पिलं चांगलं. किती दिवसाचा माल आहे? आता कमीत कमी 8 दिवसाचा. 8 ते 10 दिवसाचा माल आहे मित्रांनो. नुकतेच झालेले 8 ते 10 दिवसाचे पिलं. पिलं बघा, पिलं खूप छान आहेत. ज्याच्या घरी दूध असेल त्याने असा माल पाळावा. काय नगाची किंमत सांगितली? कसं काय कानाने सांगितले? एक बच्च 2000चं सांगितलं. 2000 सांगितलं. केवढ्याला मागितलं तुम्ही? आम्ही विकणारे मागितलं नाही. किती विकले? आता विकले तर काहीच नाही अजून, पण एक बच्चा आम्ही 2000ला सांगितलं. केवढ्याला देणार शेवट? शेवट 1500 पोत आम्ही देऊन देणार. 1500 पर्यंत सोडून देणार. मित्रांनो 2-2000 सांगायचे. 1500ची आडी. पिलं खूप लहान आहेत. माल चांगला बघा. ज्याच्या घरी दूध असेल त्याने जास्त माल पाळावा. तर मित्रांनो दादांनी साखरी बाजारातून पिलू खरेदी केलेलं आहे. कोकरू आहे मित्रांनो. माल बघा, माल खूप चांगला आहे. काय किंमत सांगायची होती व्यापाऱ्याची? याची 700 रुपये सांगितले. केवढ्याला घेतला मग आता? 550. 550ला. तर मित्रांनो 700 रुपये सांगायची होती. 550ची खरेदी. पिलू चांगला आहे बघा, माल मस्त आहे. तर दादांनी साखरी मार्केटमधून पिलू खरेदी केलेलं आहे. माल बघा, माल चांगला आहे. काय किंमत सांगायची होती सुरुवातीला? 3000. केवढ्याला घेतला आता? 1100ला. तर मित्रांनो 3 सांगायची होती. 1100ला घेतलं साखरी बाजारातून. माल चांगला घेतला बघा, पिलू छान. तर दादांनी साखरी बाजारातून पिलू खरेदी केलं आहे. माल चांगला आहे बघा. व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती? 3000. आणि तुम्ही किती? 2500ला. मित्रांनो 3 सांगायची होती. 2500ची खरेदी. माल चांगला बघा.
तर मित्रांनो दादांनी सागरी बाजारातून एक कोकरू घेतलेलं आहे, माल चांगला आहे बघा. एक मे बी 2 ते 3 महिन्याच्या आसपासचं पिलू आहे. काय किंमत सांगायची होती? 28 व्यापारीने 3,500 3,500 रुपये सांगायची होती. दादांनी 2800ला खरेदी केलाय. पिलू छान आहे बघा, माल मस्त. तर मित्रांनो दादांनी सागरी बाजारातून पिलू खरेदी केलेलं आहे. माल बघा, माल खूप चांगला आहे मित्रांनो. मेंढीचं कोकरू आहे. काय किंमत सांगायची होती व्यापाऱ्याची? व्यापाऱ्याचे 1000 रुपये सांगितलं. एवढ्याला घेतलं मग? 800 रुपयाला घेतलं. 800ला. तर मित्रांनो 1000 रुपये सांगायची होती. दादांनी 800ला खरेदी केलेलं आहे. पिलू छान आहे बघा. तर मित्रांनो दादांनी सागरी बाजारामधून जोडी घेतलेली. पाठ बोकड आहे का दोघं पाठ आहेत? दोघं पाठ आहेत मित्रांनो. पिलं बघा, पिलं खूप छान आहेत. एक मे बी 22-25 दिवसाच्या आसपासचा माल आहे. काय किंमत सांगायची होती ना? जोडीची काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने? ती 4,500. आणि कितीला घेतली आता? 4ला घेतल्या. 4,000ला. मित्रांनो 4,500 रुपये सांगायची होती. 4,000ला जोडी म्हणजे 2,000 रुपये. कान माल पडला. पिलू छान आहेत बघा, माल मस्त आहे. मित्रांनो दादांनी सागरी बाजारमधून पिलू घेतलेले. माल बघा, माल खूप चांगला आहे. एक नंबर माल दिसतोय. काय किंमत सांगायची होती? 1300. त्यांनी काय सांगितली होती व्यापाऱ्याने? 1600 आणि 1300ला घेतले. तर मित्रांनो 1600 रुपये सांगायचे होते. दादांनी बार्गेनिंग करून 1300ला घेतले. पिलू छान आहे बघा, माल मस्त आहे. तर दादांनी सागरी बाजारातून पिलू खरेदी केलं मित्रांनो. बोकडे माल मस्त आहे बघा. काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने? व्यापाऱ्याने 1500 रुपये. केवढ्याला घेतलं आता 1000 रुपयाला. 1000ला का 800ला? 1000ला. 1000ला. तर मित्रांनो 1500 रुपये सांगायची होती. 1000ची खरेदी. पिलू छान आहे बघा. तर मित्रांनो अशा प्रकारे सागरी मार्केटला शेळ्या आणि मेंढ्यांचे भाव होते. आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. मार्केटला बघा खूप गर्दी आलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मित्रांनो जर तुम्हाला बोकड पालन करायचं असेल आणि बोकड पालन समजत नसेल कसं करावं, तर येत्या 1 तारखेला आपल्या फार्मवर बोकड पालनाची ट्रेनिंग आहे मित्रांनो. लाईव्ह ट्रेनिंग आहे. त्यात तुम्हाला माल कसा खरेदी करावा, माल आपल्या फार्मवर कसा सेट करायचा, वजनवाढ कसं करावं आणि त्याची विक्री कशी करावी, म्हणजे बोकड पालन सविस्तरपणे शिकवलं जाणार आहे मित्रांनो. ट्रेनिंगची पे आहे 1500 रुपये. यात तुम्हाला चहा, नाश्ता, जेवण सर्व गोष्टी प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. जर तुम्हाला ट्रेनिंग घ्यायची असेल तर प्री बुकिंग आपल्याकडे सिस्टीम अवेलेबल आहे मित्रांनो. आपलं सीट बुक करण्यासाठी 84 81 05 00 848481050500 या नंबरला तुम्ही 1500 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट मला टाकावा आणि तुमचं जे काही सीट आहे सीट बुक करून ट्रेनिंग घ्या मित्रांनो. येत्या 1 तारखेला ट्रेनिंग आहे. सकाळी 10 वाजेपासून ट्रेनिंग चालू होईल. त्यात तुम्हाला बोकड पालनाबद्दल आणि शेळी पालनाबद्दल प्रॉपर गायडन्स केलं जाणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.